नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. आपला कार्यक्रम आहे NTS म्हणजेच नाशिक टॅलेंट सर्च. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालाय करतो म्हणजे स्वामी ज्ञानेश्वर खरे. स्वामी, तुझं पूर्ण नाव पुन्हा एकदा सांग. स्वामी ज्ञानेश्वर खरे. क्या बात आहे, स्वामी ज्ञानेश्वर खरे, तुझं नाव खूप छान आहे स्वामी. स्वामी, या खेळात सहभागी झाल्यानंतर तुला कसं वाटतंय? छान, खूप छान. खूप छान वाटतंय. स्वामी, हा खेळ असा आहे की या खेळात सहभागी झाल्यानंतर तुला मिळणार आहे, म्हणजे या खेळात सहभागी झाल्यानंतर स्वामी, की तुझ्यासाठी 10 प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तू एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुला मिळणार आहे तर ते 1000 पॉइंट्स. आणि जर तू 2 प्रश्नांचे उत्तर बरोबर तुला मिळणार आहे 2000 पॉइंट्स. 3 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तुला मिळणार आहे 3000 पॉइंट्स. आणि 4 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर मिळणार आहे 4000 पॉइंट्स. आणि जर 5 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर 5000 पॉइंट. 5000 पॉइंट्स. जर तू 5व्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर मात्र तुला तुझे 5000 जे पॉइंट आहे ते पूर्ण काय होणार आहे? झिरो होणार आहे. एकदा सरळ बस शाण्या बाळासारखा, बस सरळ शाण्या बाळासारखा. व्हेरी गुड, हुशार आहे स्वामी, शहाणा आहेस. स्वामी, तुला खेळ कळलेला आहे. जर तू 6वा, 7वा, 8वा, 9वा 9 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तुला मिळणार आहे 9000 पॉइंट्स. आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं तुला मिळणार आहे 10000 पॉइंट्स. आणि जर समजा तुझा 10वा प्रश्न चुकला तर तू मात्र काय होणार आहे? म्हणजे फक्त 5000 पॉइंट तुला मिळणार आहे. पुढचे 5000 तुझे काय होणार आहे? मायनस होणार आहे, म्हणजे मिळणार नाही. चला खेळ खेळूया NTS. तर स्वामी, तुझ्यासाठी प्रश्न असा आहे की प्रश्न पहिला, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची मुंबई. मुंबई. क्या बात आहे, अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि दुसरा प्रश्न स्वामी तुझ्यासाठी विचारला जातोय. दुसरा प्रश्न स्वामी तुझ्यासाठी असा आहे की भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? केटू. केटू. क्या बात आहे, केटू. अगदी बरोबर उत्तर दिले. कुठल्याही प्रकारचा ऑप्शन्स न मागता स्वामींनी हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. स्वामी, तिसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की जगातील सर्वात उंच शिखर माहिती आहे तुला? केटू माउंट एव्हरेस्ट. माउंट. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, माउंट एव्हरेस्ट. पण स्वामी, तुझ्यासाठी हा प्रश्न दुसरा जरी असला पण यावर आधारित तुला तिसरा प्रश्न विचारतोय. स्वामी, प्रश्न आता असा आहे की माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे तर हे कोणत्या 2 देशांच्या बॉर्डरवर आहे? नेपाळ आणि चायना. नेपाळ आणि चीनच्या बॉर्डरवरती आहे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 प्रश्नांची उत्तर स्वामींनी बरोबर दिलेली आहे. जोरदार टाळ्या, अतिशय सुंदर. आणि यानंतर पुढचा प्रश्न स्वामी तुझ्यासाठी आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? ऑप्शन A माउंट एव्हरेस्ट, B केटू, C अनैमुडी, 4 कळसुबाई. 4 लॉक किया जाए. येस. ओहो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं नाहीये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अगदी बरोबर. आणि आता मात्र तुझ्यासाठी 5वा प्रश्न असा आहे स्वामी, जर तू या 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुला मिळणार आहे 5000 पॉइंट्स. आणि जर समजा तू 5वा प्रश्न चुकला तर मात्र तू आतापर्यंत दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय होणार आहे? 0. म्हणजे तुझे सगळे पॉइंट्स मायनस होणार आहे. तर अशा प्रकारचा हा खेळ आपण खेळतोय. आणि 5वा प्रश्न स्वामी तुझ्यासाठी असा आहे की औरंगाबाद हे जे शहर आहे तर या औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. स्वामीने 5 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले. आणि दुसऱ्या फेरीकडे आपण जात आहोत. त्यापूर्वी आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात.